परभणी गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या आवारातील संविधानाची प्रतिकृती विटंबना प्रकरणी आरोपीवरती गुन्हे दाखल करण्याबाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष एजाज मोमीन यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात पीआरपीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आवारामधील संविधानाची प्रतिकृती जे समाजकंटकांनी अवमानित केली, विटंबना केली, त्याचा सर्वप्रथम जाहीर निषेध करतो तीव्र शब्दात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या सांगली जिल्ह्याच्या वतीने आणि मी सांगली जिल्हा अध्यक्ष या नात्याने आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना असं निवेदन दिलेले आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं की संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्ह्यामध्ये सर्व महापुरुषांचे पुतळ्यांचे संरक्षण व्हायला पाहिजे। पहिली आमची मागणी। दुसरी मागणी आणि पहिली मागणीमध्ये असं आहे की जिथे तिथे आमचे पुतळे आहेत तिथं एक पोलीस एक पुतळा असं त्यांनी संरक्षणासाठी एक पोलीस हजर करावा। त्यानंतर दुसरी मागणी अशी आहे की सर्व महापुरुषांच्या पुतळ्याजवळ सीसीटीव्ही कॅमेरे स्वतंत्र लावावे आणि त्याची देखरेख हा तिथल्या संबंधित पोलीस स्टेशनच्या अंतर्गत यावी। तिसरी मागणी अशी आहे की सर्व महापुरुषांच्या पुतळ्याजवळ सुशोभीकरण व्हावं आणि त्याची डागडुजी व्हावी, दुरुस्ती व्हावं, पडझड असेल तर काय त्यांचा अवमान व्हावं, कारण ते सन्मान आहे आणि ते आमचं एक श्रद्धास्थान आहे सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचं मान सन्मान करणे। पाचवी मागणी अशी आहे की भविष्यात सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने त्याची खबरदारी घ्यावी आणि दक्षता घ्यावी आणि जे कोण समाजकंटक आहेत, जे आरोपी आहेत, त्यांना देशद्रोहाखाली त्यांच्यावर त्यांच्या देशद्रोहाच्या गुन्हा अंतर्गत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि त्यांना अटक होऊन त्यांना कठोर कारवाई व्हावी ही अशी पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीनं मागणी आज जिल्हाध्यक्ष या नात्याने मी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे।